मागील तासाला आपण धातू विज्ञान या प्रकरणावरचं व्हिडिओ तुम्ही बघितलेला असाल. आता आपल्याला नवं प्रकरण पाहायचं आहे, कार्बनिक संयुगे. आता हे कार्बनिक संयुगे पाहत असताना मागच्या प्रकरणामध्ये आपण संयुगांचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे संयुग. कोणते दोन प्रकारचे संयुग नाव सांगता येतात बघा? कुठल्या दोन प्रकारचे संयुगांचा अभ्यास केला आपण? त्याच्यामध्ये सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे असे दोन प्रकार आहेत संयुगांचे. आता हे जे दोन प्रकार आहेत याच्यामध्ये धातू, काच, माती याच्यापासून ज्या ज्या वस्तू बनलेल्या आहेत, धातू, काच, माती यांच्यापासून ज्या ज्या वस्तू बनलेल्या आहेत ते सगळे असेंद्रिय संयुग आहेत. उरलेले जे आहेत मग याच्यामध्ये या अन्न पदार्थापासून कार्बन पर्यंत इंधन जे आपण वापरतो त्या इंधनापर्यंत सर्व जी वस्तू आहेत अनेक या निसर्गामध्ये आढळतात हे सगळे सेंद्रिय संयोगापासून बनलेले आहेत. आता याच्यामध्ये ही जी संयोग आहेत या संयोगाचा अभ्यास करत असताना या सर्व सेंद्रिय संयोगामध्ये अत्यावश्यक मूलद्रव्य म्हणजेच कार्बन असतो. म्हणजे या प्रत्येक संयोगामध्ये तुम्हाला कार्बन हा आढळतोच. मग ज्यावेळी कृत्रिम रीतीने प्रयोगशाळेमध्ये असेंद्रिय संयोगापासून सेंद्रिय संयोग तयार करण्यात आला, उदाहरणार्थ युरिया. असेंद्रिय संयोगापासून युरिया हे सेंद्रिय संयोगांची निर्मिती झाली आणि ही निर्मिती झाल्यानंतर या सेंद्रिय संयोगांची नवी ओळख तयार झाली. ती ओळख म्हणजेच कार्बनिक संयुगे. इथून पुढे या निसर्गामध्ये कार्बनिक संयुगे म्हणून याची ओळख निर्माण झाली. म्हणजेच कार्बन हे घटक मूलद्रव्य असलेल्या सर्व संयोगांना, कार्बन हे घटक मूलद्रव्य असलेल्या सर्व संयोगांना कार्बनिक संयुगे असे म्हणतात. याच्यामध्ये काही अपवाद आहेत. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बाइड क्षार, कार्बोनेट क्षार, बायकार्बोनेट क्षार ही सगळी कार्बनची संयुग आहेत, परंतु ही सगळी असेंद्रिय आहेत. ही अपवाद आहेत, बाकीचे सगळे सेंद्रिय आहेत. हे आपण सगळं बघितलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये आपल्याला जो घटक बघायचा आहे तो कार्बनिक संयोगामध्ये बंध पाहायचा आहे. आता कार्बनिक संयोगामधील बंध पाहत असताना बंधांचे दोन प्रकार आहेत. बंधांचे दोन प्रकार आहेत. आठवतात का बघा? सांगा. बरोबर आहे. आयनिक बंध आणि सहसंयोज बंध असे दोन प्रकार हे बंधांचे. आता हे प्रकार पाहत असताना आयनिक संयोग जे आहे या आयनिक संयोगांचा अभ्यास आपण मागच्या प्रकरणामध्ये ज्यावेळी केलो त्यावेळी आयनिक संयोगांचे काही गुणधर्म आपण बघितले. आता आयनिक संयोगांचे गुणधर्म पाहत असताना याच्यामध्ये आयनिक संयोगांचा द्रवणांक आणि उत्कलनांक हे उच्च असलेलं दिसलं. त्याचप्रमाणे काही कार्बनिक संयोगांचे द्रवणांक आणि उत्कलनांकही आपल्याला दिसून आले.
तसंच आयनिक संयोग जे आहेत हे आयनिक संयोग याच्या द्रावणातून विद्युतधारा वाहते. मग आयनिक संयोगांचं द्रावण केलं आणि त्या द्रावणामधून विद्युतधारा प्रवाहित केली तर ती विद्युतधारा वाहते. याचा अर्थ जे आयनिक संयोगांचं द्रावण तयार केलं जातं या द्रावणामध्ये आयनायझेशन होतं, आयन तयार होतात आणि हे आयन त्या द्रावणातून विद्युतधारा वाहून नेण्यासाठी मदत करतात. त्यामुळं आयनिक संयोग जी आहेत ती सगळी विद्युत वाहक असतात द्रव स्थितीमध्ये. मग आयनिक बंधांच्या आधारे हे स्पष्ट होतं. आता सामान्यतः आपल्याला या प्रकरणामध्ये कार्बनी संयुग बघणार आहोत आपण. आता कार्बनी संयुगे पाहत असताना कार्बनी संयोगांचं द्रवणांक आणि उत्कलनांक काही संयोगांचं तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 110 वरती दिलेला आहे. याच्यामध्ये मी दोन फक्त संयोग सांगतो तुम्हाला. एक मिथेन द्रवणांक अंश सेल्सिअस मध्ये आता या मिथेनचा द्रवणांक आहे -183 अंश सेल्सिअस आणि या मिथेनचा उत्कलनांक आहे 162 अंश सेल्सिअस. हे सर्वात कमी द्रवणांक आणि उत्कलनांक असणारं मूलद्रव्य कार्बनी संयोग आपण घेतलेला आहे. आता याच्यामध्ये जास्तीत जास्त द्रवणांक आणि उत्कलनांक असलेलं उदाहरण ऍसिटिक आम्ल. ऍसिटिक आम्ल जर आपण घेतलं तर याचा द्रवणांक आहे 17 आणि याचा उत्कलनांक आहे 118. आता हे द्रवणांक आणि उत्कलनांक आपण बघितलं. सर्वात कमीत कमी बघितलं, सर्वात जास्तीत जास्त द्रवणांक आणि उत्कलनांक असणारे काही कार्बनी मूलद्रव्यांचे संयुग आपण द्रवणांक आणि उत्कलनांक बघितलं. हे बघितल्यानंतर याच्यावरून असा निष्कर्ष निघतो, सामान्यतः कार्बनी संयुगांचं उत्कलनांक इथं 118 आहे म्हणजे 300 अंश सेल्सिअस पेक्षा कमी आहे. आणि ज्या वेळी उत्कलनांक 300 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असतो त्यावेळी या कार्बनी संयुगामधलं आंतररैनवीय बल हे क्षीण असतं. म्हणजे ही जी संयोग तयार होत असतात, संयोग तयार होत असताना त्या दोन रेणूमध्ये असणारं जे बल आहे या बलाला आंतररैनवीय बल असं म्हटलं जातं. आणि हे आंतररैनवीय बल ही कार्बनी संयुगांचं हे काय असतं, क्षीण असतं. त्यामुळं ही संयुगे सहजासहजी आपणाला त्यांचे बंध तोडता येतात. म्हणजे या पद्धतीने याच्यावरून हे लक्षात येतं. परत मगाशी मी तुम्हाला सांगितलं जी संयोग आहेत कार्बनी त्याचं जलीय द्रावण केलं की त्यातनं विद्युतधारा वाहते. परंतु काही कार्बनी संयोग असे आहेत त्यांच्या द्रावणामधून विद्युतधारा वाहत नाही. आता तुमच्या परिचयाचं उदाहरण म्हणजे युरिया, साखर. बघा, युरिया घेतलं, पाणी घातलं, त्याचं द्रावण तयार केलं आणि त्याच्यामध्ये जर विद्युतधारा प्रवाहित केली तर विद्युतधारा वाहत नाही. साखर याचं जलीय द्रावण तयार केलं, त्यातनं विद्युतधारा जर आपण प्रवाहित केली तर त्यातनं पण विद्युतधारा वाहत नाही. आता याच्यातनं विद्युतधारा का वाहत नसेल? मगाशी
तयार केला आपण, यातनं विद्युतधारा वाहत नाही, याचा अर्थ या द्रावणामध्ये आयन नसतात, म्हणजे आयन तयार होत नाही. त्यामुळे हे विद्युत वाहक नाहीत. म्हणजे बहुतेक कार्बनी पदार्थ जे आहेत, संयुग आहेत, ते रासायनिक बंधामुळे आयनांची निर्मिती होत नाही असं याच्यावरून दिसून येईल. त्यामुळे यातनं विद्युतधारा वाहत नाही. लिहून घ्या. सामान्यतः कार्बनी संयुगांचे उत्कलनांक कार्बनी संयुगांचे उत्कलनांक 300 अंश सेल्सिअस पेक्षा कमी आढळते. यावरून कार्बनी संयोगामध्ये आंतररैनवीय आकर्षण बल शील असते. युरिया व ग्लुकोज या कार्बनी संयोगांना विद्युत वाहकता नाही. बहुतांश कार्बनी संयोगांच्या संरचनेमध्ये आयनिक बंधाचा अभाव असतो. आयनिक बंधाचा अभाव असतो. आता आपण याच्यावरून अभ्यास करणार आहोत. बघा, शेवटचं वाक्य काय लिहिलं? आयनिक बंधाचा अभाव असतो. मग आयनिक बंधाचा अभाव असतो तर इथं कुठला बंध असतो हे आपल्याला आता पाहायचं आहे. आता हे पाहत असताना कार्बन दुसऱ्या अणूबरोबर किंवा मूलद्रव्याबरोबर आपला बंध तयार करत असताना त्याच्यामध्ये कसा बंध तयार होतो हे आपल्याला पाहायचं आहे. हे पाहण्यापूर्वी आपल्याला कार्बन त्याचा अणुअंक माहित पाहिजे, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या माहित पाहिजे, त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या माहित पाहिजे, इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे हे माहित पाहिजे. कार्बनची संज्ञा कुठल्या अक्षराने दर्शवलं जातं? सी. याचा अणुअंक आहे 6. याचा अणुअंक आहे 6. याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आता इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं येणार बघा. पहिल्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन 2 असतात, राहिलेले दुसऱ्या कक्षात जाते. मग कार्बन मध्ये एकूण 6 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, राहिले
दुसऱ्या कक्षामध्ये 4 इलेक्ट्रॉन. आता कोणताही मूलद्रव्य असेल, मूलद्रव्याची बाह्यतम कक्षा याला संयोजन इलेक्ट्रॉन कक्षा असं म्हणतो आपण. बाह्यतम जे कवच आहे त्याला संयोजन इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. मग या कार्बनचं संयोजन इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? संयोजन इलेक्ट्रॉन संख्या. तर बाह्यतम कक्षामध्ये बाह्यतम जे कवच आहे या कवचामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयोजन इलेक्ट्रॉन संख्या असते. मग आता कार्बनची संयोजन इलेक्ट्रॉन संख्या काय येणार आहे? 4 येणार आहे. कार्बनची संयोजन इलेक्ट्रॉन संख्या 4 येणार आहे. आता ज्यावेळी प्रत्येक मूलद्रव्य आपल्या बाह्यतम कक्षेमध्ये अष्टक स्थिती पूर्ण नसते त्यावेळी तो क्रियाशील असतो. हा काय करत असतो तर आपल्या नजीकच्या राजवायू किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्यासारखं इलेक्ट्रॉन संरोपण करण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता कार्बनच्या जवळ कोणते 2 राजवायू आहेत? तर याच्यामध्ये एक हेलियम आहे आणि दुसरा आहे निऑन. हे 2 राजवायू आहेत. मग हा कार्बन काय करतो? आपल्या नजीकच्या राजवायू प्रमाणे आपलं इलेक्ट्रॉन संरोपण करण्याचा प्रयत्न करतो आणि हे प्रयत्न करत असताना काही वेळा इलेक्ट्रॉन दिले जातात, काही वेळा इलेक्ट्रॉन घेतले जातात आणि संयोगामध्ये आपण बघितलेलं. पण इथं याची अवस्था कशी होते बघा. सुरुवातीला कार्बनला वाटलं माझं इलेक्ट्रॉन संरोपण हेलियम सारखं असावं. हेलियमचं इलेक्ट्रॉन संरोपण आहे पहिली कक्षा, हीच अंतिम कक्षा असते. पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. मग कार्बनला वाटलं आपलं इलेक्ट्रॉन संरोपण हे हेलियम सारखं असावं. आता हेलियम सारखं ज्यावेळी असावं असं त्याला वाटलं त्यावेळी तो काय करणार? बाह्यतम कक्षेमधले 4 इलेक्ट्रॉन तो दुसऱ्याला कोणाला तरी द्यायला पाहिजे. आता हे देत असताना काय होतं बघा. हा कार्बन आहे, या कार्बन मध्ये प्रोटॉन किती असणार आहे? जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन. म्हणजे प्रोटॉनवर प्रभार कुठला असतो? धन प्रभार. आणि इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार. मग केंद्रामध्ये 6 प्रोटॉन आहेत आणि कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. दोन्ही प्रभार समान आहेत त्यामुळं हा उदासीन असतो. बरोबर. मग बाह्यतम कक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये तो हेलियम सारखं व्हायचं आहे म्हणून त्याला बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन त्याला द्यायचे. मग एक पहिला इलेक्ट्रॉन तो दिला. एक पहिला इलेक्ट्रॉन दिल्यानंतर काय होणार बघा. याच्यामध्ये प्रोटॉन आहेत 6 इलेक्ट्रॉन होते त्यातला एक इलेक्ट्रॉन दिला, राहिले 5 इलेक्ट्रॉन. म्हणजे प्रोटॉनची संख्या 1 वाढली, त्याची ताकद वाढली. त्याची ताकद वाढल्यामुळे तो प्रोटॉन काय करतो? दुसरा इलेक्ट्रॉन देत असताना त्याचं आकर्षण बल वाढतं कारण ताकद वाढलेली असते. मग दुसरा इलेक्ट्रॉन सहजासहजी त्याला देता येत नाही, त्याला जास्त ऊर्जेची गरज असते. तो दुसरा दिला, तिसरा देताना त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जेची गरज असते कारण याचं बल वाढत चाललेलं आहे. जेवढे इलेक्ट्रॉन कमी होतील तेवढं प्रोटॉनची संख्या वाढली, त्याची संख्या वाढली की त्याची ताकद वाढणार आहे. पुन्हा तिसरा दिला, चौथा द्यायला पण त्याच्यापेक्षा जास्त त्याला ऊर्जा लागणार आहे आणि तो चौथा दिला आणि चौथा दिल्यानंतर हा काय होणार आहे? 4 धन प्रभार. याची ताकद जास्त असणार आहे कारण 4 इलेक्ट्रॉन कमी झाले. आता याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन राहिले परंतु याच्यावरती धन प्रभाराचं अस्तित्व जास्त आहे. धन प्रभार वाढत गेलाय आणि वाढत जात असताना त्याला जास्त ऊर्जा तिथं खर्च करावी लागलेली आहे. राजवायू सारखं आपलं इलेक्ट्रॉन संरोपण त्यानं प्राप्त केला परंतु याच्यावरती निव्वळ उच्च धन
7च आहे. बघा इथे इलेक्ट्रॉन वाढत जाणार. जसं दुसरा इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे 2 इलेक्ट्रॉन वाढले, 8 इलेक्ट्रॉन झाले, प्रोटॉन 6 आहेत. मग इथं ऋण प्रभार वाढत झाला, त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण बल वाढत जातं. आणि हे घेत राहिल्यामुळे प्रतिकर्षण बल जसं वाढत जाईल तशी त्याला पुन्हा इलेक्ट्रॉन घ्यायला लागणारी ऊर्जा ही जास्त लागते, कारण त्या प्रतिकर्षण बलावर मात करून तो इलेक्ट्रॉन घ्यावा लागतो. पुन्हा इथं ऊर्जा जास्त त्याला खर्च करावी लागते. ते घेतो आणि ज्यावेळी तो 4 इलेक्ट्रॉन घेतो त्यावेळी या पद्धतीनं 4 ऋण प्रभार त्याचं वाढतं, कारण 4 इलेक्ट्रॉन वाढले प्रोटॉनपेक्षा. आता इथं या पद्धतीने इलेक्ट्रॉन स्वरूपन झाल्यामुळं, ऋण प्रभार वाढल्यामुळं राजवायू सारखं स्वरूपन प्राप्त केलं, निऑन सारखं त्यानं. परंतु निव्वळ ऋण प्रभार उच्च असल्यामुळं तो पुन्हा अस्थायी बनतो. त्याला स्थायी बनण्यासाठी प्रयत्न करत होता, पण निव्वळ ऋण प्रभार उच्च झाल्यामुळं पुन्हा अस्थायी बनतो. त्यामुळं पुन्हा हा मार्ग चुकीचा आहे, म्हणून हा पण मार्ग तो स्वीकारत नाही. पुन्हा अस्थिर झाला, स्थिर होण्यासाठी प्रयत्न करायला पुन्हा अस्थिर झाला, म्हणून तो पण करत नाही. मग आता तिसऱ्या प्रयत्नावर तो काय करतो बघा. तर याच्यामध्ये संयोजक कवचामध्ये जे 4 इलेक्ट्रॉन आहेत, हे 4 इलेक्ट्रॉन इतर 4 अणूंच्या बरोबर संधान करतो. आता इतर 4 संयोजक इलेक्ट्रॉन बरोबर संधान करतो म्हणजेच तो इलेक्ट्रॉन देत पण नाही, घेत पण नाही, तो संधान करतो म्हणजे भागीदारीमध्ये वापरतो. काय करतो? भागीदारीमध्ये वापरतो. आणि भागीदारीमध्ये वापरल्यामुळं निव्वळ त्या अणूवर कोणताच प्रभार कमी पण होत नाही, जास्त पण होत नाही, आणि त्यांच्यामध्ये बंध निर्माण होतो. आणि या प्रकारचा जो बंध असतो त्याला सहसंयोजित बंध असं म्हणतात. असे बंध तयार करतो. याच्या खाली लिहून घ्या. संयोजक कवचातील 4 इलेक्ट्रॉनचे इतर अणूंच्या 4 संयोजक इलेक्ट्रॉन बरोबर संधान करून निऑनचे स्वरूपन प्राप्त करतो. यामध्ये 2 अणू एकमेकाबरोबर संयोजक इलेक्ट्रॉनचे संधान करतात. दोन्ही अणूंच्या संयोजक कवचांचे परस्पर व्यापन होऊन त्यामध्ये कवचांचे संधान झालेले इलेक्ट्रॉन सामावतात.
समावतात. म्हणजे या पद्धतीनं हा भागीदारीमध्ये इलेक्ट्रॉन वापरला जातो आणि या प्रकारचा जो बंध तयार होतो याला सहसंयोजी बंध असं म्हणलं जातं. त्याची एक व्याख्या लिहून घ्या खाली. दोन अणूमध्ये दोन संयोजी इलेक्ट्रॉनच्या संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयोजी बंध म्हणतात. आता ह्याचे पण पुन्हा तीन प्रकार आहेत सहसंयोजी बंधाचे. त्याच्यामध्ये एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध. म्हणजे इथं संधानाच्या ज्या जोड्या आहेत या जोड्यावरून एकच जोडी असेल तर एकेरी बंध, दोन जोड्या असतील तर दुहेरी बंध, तीन जोड्या असतील तर तिहेरी बंध, असे तीन प्रकार आहेत. त्याच्यामधला एक पहिला प्रकारचं उदाहरण आपण बघूया. हायड्रोजन. आता इथं हे इलेक्ट्रॉनचं जे संधालन होतं भागीदारीमध्ये जे वापरले जातात हे दर्शवत असताना एक टिंबानं दर्शवलं जातं किंवा आडव्या रेषेने पण दर्शवलं जातं. आता हे कसं दर्शवलं जातं हे उदाहरण घेतल्यानंतर लक्षात येईल. आता याच्यामध्ये हायड्रोजन हे जे उदाहरण आपण घेतलं, हायड्रोजन मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. आता हा हायड्रोजन बघा हायड्रोजन त्याचं केंद्रक आहे. त्याच्यामध्ये हा एक इलेक्ट्रॉन आहे. हा हायड्रोजनचा अणू आहे. हा दुसरा हायड्रोजनचा अणू आहे. त्याच्यामध्ये हा इलेक्ट्रॉन. आता हा हायड्रोजन काय करतो संधारण करत असताना, तर हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन दोन्ही एकमेकाला भागीदारी देतात. हा हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन आहे. आता हे दोन्ही हायड्रोजन इथे एकत्र येणार आहेत. आता हे एकत्र येत असताना याचं संधालन कसं होतं बघा. आता हा जो इलेक्ट्रॉन होता हा इलेक्ट्रॉन इथं आला, हा जो इलेक्ट्रॉन होता हा इथं आला आणि दोन्ही मध्ये संधान झालं त्याचं आणि हा हायड्रोजनचा रेणू तयार झाला.
एकच जोडी वापरली आहे, म्हणून याला एकेरी बंध असं म्हणलं जातं. याला काय म्हणलं जातं? एकेरी बंध. आता हेच टिंबाद्वारे कसं दर्शवलं जातं? हा हायड्रोजन बघा, याच्यातला हा इलेक्ट्रॉन इथं आणि इकडचं इलेक्ट्रॉन इथं, असं हे दोन्ही सामायिक एक एक इलेक्ट्रॉन वापरले जातात. हे टिंबाद्वारे दर्शवले जातं. आणि तिसरी पद्धत आहे याच्यामध्ये आडवी रेष. एक रेष म्हणजे एक जोडी भागीदारी आहे, म्हणजे याचा एक इलेक्ट्रॉन याचा एक इलेक्ट्रॉन, असे दोन इलेक्ट्रॉन दोन्हीकडे सामायिक वापरलेले भागीदारी वापरलेली. म्हणजे या पद्धतीने लिहिलं तरी चालते, या पद्धतीने लिहिलं तरी चालते. हे झालं एकेरी बंध. त्याला एकेरी बंध असं म्हणतात.